हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आज संडेचं दुपारचं रुटीन आहे. सकाळचं तुम्हाला मी दाखवलं होतं सकाळचा व्हिडिओ. आज मी अंडा बिर्याणी वगैरे बनवली होती. त्याच्यानंतर जेवण वगैरे झालं आणि थोडा आराम केला. आणि आज थोडं फौजींना टाईम आहे तर फौजी म्हटले चला वॉकिंगला जाऊया. असं तरी आता म्हणजे ऊन आहे तर छान वाटतं वॉकिंगला जायला, तर म्हटलं चला जाऊया. आणि आता संध्याकाळचे 5 वाजले आहेत पण अजून असं ऊन आहे बाहेर, तर म्हटलं चला छान असं वॉकिंग करून येऊया. आणि मुलांना पण मग बरोबर नेता येतं, कारण मी मग गेली ना तर फ्रेंड बरोबर वगैरे जाती, तर मुलांना वगैरे नेता येत नाही, फौजींच्या बशी सोडून जातो. तर आज चला मुलांना पण घेऊन जाऊया आणि फौजी पण येत आहेत बरोबर. आणि आल्यानंतर चहा वगैरे बनवायचा आहे. चला मग जाऊया वॉकिंगला आणि तुम्हाला पण घेऊन जातो. चला मग. आणि आज खूप दिवसांनी फौजींना टाइम भेटलाय तर आम्ही चाललो थोडं वॉकिंगला. असं उजेड येतो. हा कर आणि व्यवस्थित कडी घालून ये. कुणाला ये चल बाबा. कुणाल चल ना, थोडा वेळ पाठीमागं राहिला बघा, आता यायला लागलाय. तुला किती वेळ झालं कडी लावायला? अरे खाली लेस पण बंद. फौजी ना आम्हाला म्हणतात तुम्हाला मी वॉकिंगला घेऊन चाललोय, शॉपिंगला नाही. कारण जिथं आम्ही वॉकिंगला जातोय ना तिथं शॉप तिथं का नाही शॉप आहे, त्यामुळे फौजी म्हणतात गपचूप वॉकिंगला जायचं, शॉपिंगला नाही जायचं. तर चला ठीक आहे, आम्हाला तर काही शॉपिंग करायचीच नाही. अर्नवला थोडं स्कूलचं वगैरे काय काय घ्यायचं आहे, तर त्याचं तेच घेतील. की आम्हाला तर शॉपिंग नाही करायची. पण माहीत नाही तिथे गेल्यावर काय पसंत पडलं तर सांगू नाही शकत. कुणाला ये पटपट. आणि चला मग आता वॉकिंगला जाऊया. आणि बघा मुलांची कशी मस्ती चालू आहे, छान अशी रस्त्यानं सगळ्या पळत आहेत. कारण खूप दिवसांनी त्यांना बाहेर आणलं होतं. जास्त आता त्यांना मी बाहेर आणतच नव्हती, कारण खूप अशी थंडी होती. आणि आता बघा संध्याकाळचे 5 वाजले होते तरी पण आता ऊन आहे इथं, हळूहळू गरमी सुरू व्हायला लागली आहे आता. आणि बघा आता मुलं चाललेत छान. चला मग जाऊया आपण पण पटपट. आणि इथं ना बघा चिमण्यांसाठी वगैरे खाण्यासाठी खायला वगैरे ठेवलंय. तर बघा त्यांची छोटीशी घर आहे तिथं. म्हणजे काय आहेत, खाऊ ठेवलाय का रे? खाऊ आहे त्यांना खाण्यासाठी ना. इथं कशाचे आहेत रे? बाजरी आहे बहुतेक, बाजरीचं. आणि आता आमचं वॉकिंग वगैरे करून झालं. आणि इथं भाज्या वगैरे आहेत, तर म्हटलं चला काय आवडलं तर घेऊन जाऊया. आणि आज संडे होता, एवढ्या काही भाज्या येत नाहीत, ह्या कालच्याच भाज्या होत्या. इथं ना वांगी मला दिसली, हिरवी होती, जास्त हिरवी नव्हती, थोडीशी हिरवी आणि काळी दोन्ही मिक्स होती. तर म्हटलं चला छान आहे तर भरून करायला वगैरे होतील. आणि आता इथं बघा मी वांगी घेत होतो छोटी छोटी, दुसरी काय मी भाजी वगैरे घेतली नाही, थोडीशी वांगी आणि मेथीची भाजी घेतली होती. आणि आता इथं बघा छान अशी मेथी पण होती. आणि आता इथं माझी भाजी वगैरे घेऊन झाली. आणि भाजी फ्रेश नव्हती त्यामुळे जास्त नाही घेतली. आणि आता त्याच्यानंतर नाही तर मुलांसाठी काय नाही काय तर खाऊ पाहिजेच असतो. आता दुकानात आलोय म्हटल्यावर मुलं मागणारच. तर आता इथं बघा मुलांसाठी खाऊ पण घेतला. आणि थोडी माझं बाकीचं पण काय काय घ्यायचं होतं ते पण घेतलं इथं शॉपमध्ये. आणि इथं किराणा वगैरे मिळतो एका साईडला आणि एका साईडला भाजी वगैरे मिळते. आणि जास्त नाही, भाजीचं एक दुकान आहे आणि किराणाचं एक दुकान, दोनच दुकान होते. आणि आता इथं माझं थोडीफार भाजी वगैरे घेतली आणि थोडं किराणामध्ये पण काय काय घ्यायचं सगळं घेतलं. चला आता जाऊया आपण घरी. आणि आता जाऊन घरातली पण कामं वगैरे आवरायची होती. चला मग जाऊ आपण पटपट. आणि आता वॉकिंग करून घरी आलो आणि थंडी लागली आता वाजायला, तर टोपी वगैरे घातली. तर चला मग आता संध्याकाळी चहा वगैरे बनवूया. आणि मी ना आप्पेला भिजत घातलं होतं सकाळी, कारण उद्या आता अर्नवचा डबा आहे, त्याचा म्हटलं नाश्त्याला काय तर द्यायला पाहिजे. तर आप्पे बनवायचे आहेत मला, तर त्यासाठी भिजत घातलं होतं. तर आता थोड्या वेळाच्यात मी पोहे टाकते आणि नंतर बारीक करेन. चला थोडेसे पोहे टाकून घेते ह्याच्यामध्ये, तोपर्यंत ही भिजेल. तोपर्यंत मी चहा वगैरे बनवतो पोळीसाठी, माझ्यासाठी भांडी वगैरे आहे कपडा लावतो. त्याच्यानंतर मी बारीक पण करेन. चला मग.
त्यामुळे फौजीना थोडा वेळ झाला, फौजीना जायचं होतं आणि चहा पण नाही घेतला, गडबडीत गेले. चला काही हरकत नाही, येतील थोड्या वेळात, जास्त वेळ नाही, थोड्या वेळाने येतो म्हटल्यात. पण मी दूध पण घातलं चहामध्ये, आता बघूया लवकर आले तर ठीक, नाही तर ओतून टाकावं लागेल, त्याच्यानंतर आल्यानंतर बनवेन. चला मग मी घेते चहा आता. चला मग आता हे आप्याचं आहे ना, ते आता मी बारीक करून घेतो. आणि ह्याच्यामध्ये ना मी 2 वाटी तांदूळ घातलेला आणि 1 वाटी मी मिक्स डाळी घातल्या होत्या, ज्या आपल्याकडे आहेत डाळी त्या सगळ्या घातल्या होत्या. आणि सकाळी घातलं होतं, आता छान दिवसभर भिजलं. आणि आता आपण मिक्सरला बारीक करूया, कारण आर्नवच्या टिफिनला काय द्यायचं खूप टेन्शन येतं. आणि आप्पे, इडली, डोसा वगैरे असलं ना तर खुश होतो आणि त्याला आवडतं पण या सगळ्या गोष्टी. चला आता मी बारीक करून घेतो पटपट. आणि आता आपलं बारीक करून झालंय. माझं तर उद्याच्या डब्याचं टेन्शन मिटलं आहे, कारण असं काहीतरी असलं ना अर्णव पण खुश असतो, छान खाऊन पण जातो आणि डब्याला घेऊन पण जातो. तर मग आता बाकीची भांडी वगैरे आहेत ना ती साफ करतो, कारण आता चहाची वगैरे भांडी आहे थोडीफार. आणि हे बारीक वगैरे केलं तर मिक्सरचं भांडं वगैरे सगळं क्लीन करून ठेवतो. त्याच्यानंतर मला नारळ वगैरे पण फोडायचा आहे. आणि आम्ही गावाकडनं नारळ आणले होते, त्यातले थोडेफार नारळ आहेत अजून, तर आम्ही असंच पुरवून पुरवून वापरतोय. थोडे आहेत, 1-2 नारळ आहेत, तर ते आता चटणीसाठी मी फोडेन. त्याच्या आतमध्ये पाणी नाही, सुकलं आहे, त्याचा गोळा बनलाय पूर्ण, पण त्याला थोडंसं पाणी वगैरे टाकून छान चटणी बनेल. चला आता हे आवडते मग ते काम करते. आणि ना माझी आता संध्याकाळची कामं झाली, थोडी चहाची वगैरे भांडी होती ती साफ झाली. आणि आता चला थोडासा मुलांचा अभ्यास पण घेते आणि मला व्हिडिओ एडिट पण करायचा आहे, तो पण थोडा वेळ करते. अजून जेवण बनवायला वगैरे टाईम आहे, तर चला थोडा वेळ आवरते, त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला घालेन. चला मग. आणि ना आता माझ्या फ्रेंडचा फोन आला होता, इथे एक मराठी ताई आहेत, त्यांची आज ॲनिव्हर्सरी आहे. म्हणजे मला माहित होतं सकाळी ॲनिव्हर्सरी आहे, कारण त्यांनी स्टेटस वगैरे ठेवला होता, पण ॲनिव्हर्सरी करणार असं काय माहित नव्हतं, मला वाटलं घरगुती करतील. त्यांचा आता फोन आला होता, त्यांनी आम्हाला बोलवलंय ॲनिव्हर्सरीसाठी, पार्टी वगैरे आहे. जास्त काही नाही, आम्ही दोघी तिघी मराठी आहे, तेवढ्यांनाच पार्टी वगैरे आहे. तर चला मग जाऊया. आणि त्यांनी आता अचानक सांगितल्यामुळे मी गिफ्ट वगैरे पण काय आणलं नव्हतं, तर घरामध्ये बघा माझ्याकडे हे गिफ्ट होतं, छानसं गिफ्ट आहे. हे बघा अशा प्रकारे गिफ्ट आहे, तर मी आता हेच गिफ्ट देणार आहे. तर कसं वाटलं तुम्हाला गिफ्ट नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि त्यांनी असं काही नाही की जास्त मोठं वगैरे सेलिब्रेशन आहे, थोडं छोटंसं सेलिब्रेशन आहे. चला आपण जाऊया आणि मी तुम्हाला तिथं व्हिडिओ घेऊन दाखवते कसं कसं सेलिब्रेशन आहे. तर जाऊया आपण. आणि आता फौजी येतील थोड्या वेळात, फौजींना मग थोड्या वेळ बघूया येतात का. फौजी नाही आले तर मग आम्हीच जाणार आहे. चला मग. आणि स्वयंपाक अजून झाला नाही, मी भात वगैरे लावलाय कुकरला, थोड्या वेळानंतर आल्यानंतर करीन मी. चला मग. आता निघालोय पार्टीसाठी आणि जास्त काही मी तयार वगैरे झाली नाही. आई असे साधं सिंपल चाललंय, कारण असं काही नाही की खूप मोठी पार्टी आहे. आणि आमच्या घरच्यासारखंच आहे, जसं आम्ही घरात इकडं तिकडं असतो तसंच आहे, जास्त काय मोठी पार्टी नाही. आणि त्यांनी पण 2-3च फॅमिली बोलवल्यात, मराठी आहेत, त्यामुळे म्हटलं चला राहू दे. आणि अशी एवढी थंडी आहे तर काय तयार व्हायचं, आणि बाहेर तर सगळीकडे थंडीच आहे. आणि अर्णव गेलाय, कुणाल गेलाय पुढं, आणि अर्णवून मी आता चाललोय, कारण अर्णव थोडा अभ्यास होता आणि मला पण थोडं जेवण वगैरे बनवायचं होतं. चला मग आता आपण जाऊया. चला. आणि चला तर आता आपण जाऊया. असं बा सगळ्या नको बंद करू नाही परत. आणि बाहेर जाताना ना अर्णवला एक खूप छान सवय आहे, तो घरातल्या सगळ्या लाईटी वगैरे बंद करतो. कधी कधी माझ्या लक्षात राहत नाही, पण तो असं नाही, तो सगळ्या लाईटी वगैरे छान बंद करून घेतो. कडी घातली ना. चल पप्पा येतील आता. आणि आज फौजींची नाईट ड्युटी वगैरे आहे, फौजी पण येतील. आणि आज मी तिकडे जाणार आहे, तर फौजी म्हटले मी माझ्यासाठी बाहेरून भाजी वगैरे घेऊन येतो, भात कर फक्त आणि चपाती म्हणजे रोटी वगैरे पण घेऊन येतील, कारण आता मला वेळ होईल तिकडून येण्यासाठी, कारण आता सगळेजण आम्ही बसलो तर वेळच होणार. आता अर्णव आणि मी चाललोय. बाहेर खूप असा अंधार आहे आणि थंडी पण आहे.
आणि आता आम्ही इथं आलो होतो पार्टीसाठी, जिथं ॲनिव्हर्सरी आहे ना तिथं. आणि इथं केक वगैरे सगळं कट करून झालं होतं, कारण त्या भाऊंची ड्युटी वगैरे असेल त्यामुळे लवकर केक वगैरे कट झाला होता. आणि आता इथं बघा आमची आता पार्टी चालली आहे. छान पाणीपुरीची पार्टी होती. मस्त त्या ताईंनी पाणीपुरीचा बेत केला होता. आणि इथं आल्या मी लगेच टेस्ट वगैरे करत होती. म्हटलं ताई, म्हटलं खाऊन घ्या बघा कशी झाली आहे. आणि छान आता इथं मी टेस्ट वगैरे केलं. मस्त झाली होती पाणीपुरी. आणि खूप सारी अशी त्यांनी पाणीपुरी वगैरे बनवली होती, कारण लहान मुलांना वगैरे ना असं आवडतं पाणीपुरी वगैरे खाण्यासाठी. तर बघा इथं ही आमची सर्वांची मुलं वगैरे होती. आणि आम्ही तिघीजणी असं आम्ही छान मस्त पार्टी एन्जॉय करायला लागलो होतो. आणि आणि आता इथं आम्ही सर्व मुलांना वगैरे पहिल्यांदा खायला दिलं, कारण मुलांची खूप गडबड असते ना आणि सगळेजण होते त्यामुळे खूप असे गडबड करत होती मुलं. तर आधी सर्व मुलांना वगैरे खाण्यासाठी दिलं. त्याच्यानंतर आता इथं आमचा नंबर आला होता. आणि छान आता आम्ही दोघीजण खात होतो. आणि त्या ताई पण होत्या, ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्या पण काही ना काहीतरी करत होत्या. तर आम्हाला लेट होत होतं, त्या त्या म्हणत्या तुम्ही पहिलं खाऊन घ्या, कारण लेट होत आम्हाला. आता इथं बघा झाली आहे पार्टी छान. आणि आता आम्ही घरी चाललो होतो. तर चला मग जाऊया, कारण आता फौजींची नाईट ड्युटी होती, तर फौजींना जेवायला वगैरे पण वाढायचं होतं. चला मग जाऊया आपण घरी. बाय बाय करून आता चाललो आम्ही घरी. आणि चला मग आता आपण जाऊया घरी. आणि तिकडून आल्यानंतर फौजींना जेवायला वगैरे दिलं. आणि जास्त काही नाही, मी भातच बनवला. फौजीने रोटी आणि पनीर आणलं होतं त्यांच्यासाठी, कारण त्यांना खायचं होतं बाहेरली पनीर आणि रोटी वगैरे. आणि ते जास्त म्हणजे बाहेर जाता येत नाही, असं मागवलं तर ना इथं देऊन जातात हॉटेलवाले वगैरे. त्यांनी आज मागवलं होतं. छान होती पनीरची भाजी. आणि कधीतरी मला पण आराम, म्हटले ठीक आहे. आणि आम्ही तिकडे गेलो तर मला वेळ झाला यायला. आल्यानंतर म्हणजे मी भात बनवूनच गेली होती, कारण त्यांची नाईट ड्युटी आहे त्यामुळे भात बनवूनच गेली. मग फौजीने घेतलं होतं. आल्यावर मी थोडा भात खाल्ला. मुलांनी काही जास्त खाल्लं नाही, कारण ते तिथूनच पोटभर खाऊन आली होती, त्यांनी काही जास्त नाही खाल्ला. आणि आता इथं भांडी वगैरे पडल्यात. तर चला मी पटपट भांडी वगैरे घासून घेतो, कारण सकाळ अर्धाचं स्कूल आहे. मला आता त्याच्या स्कूलला जाण्याची तयारी करायची, कपडे वगैरे प्रेस करायचे आहेत. आणि खूप अशी कामं असतात. स्कूलला जाणार म्हटलं त्याचे बूट पॉलिश वगैरे करायचे, बॅग वगैरे ते त्याला भरायला सांगितली मी. आता मी कपडे वगैरे सगळे प्रेस करतो, छान व्यवस्थित सगळे एका ठिकाणी ठेवतो, म्हणजे सकाळ सकाळी कसं जास्त प्रॉब्लेम येणार नाही. आणि बघते आता भांडी जास्त असली तर घासेन, नाही तर जरा असलं तर ठेवून देणार, सकाळच घासणार, कारण अजून मला व्हिडिओ पण एडिट करायचा आहे. चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आमची छोटीशी ॲनिव्हर्सरी पार्टी कशी वाटली ती पण सांगा. चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. ओके बाय. जय महाराष्ट्र. आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद. बाय.